दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाच राहावा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आपण आहोत नरदास नगरमध्ये आणि नरदास नगरमध्ये असणाऱ्या या इच्छापूर्ती महागणपतीच्या मंदिरामध्ये येऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. या संपूर्ण परिसराला एक वेगळं असं महत्त्व आहे. या परिसरात पांडवेश्वराचं मंदिर सुद्धा आहे. अशा या पांडवकालीन परिसरात आज आपण राहतो आहोत, ज्याला भांडूप पश्चिम असं म्हणतात. नरदास नगर मधल्या आजच्या वहिनींना भेटणार, शिवसृष्टी सोसायटीमध्ये जाणार आणि तिथल्या प्राची संदेश पेडणेकर वहिनींना भेटून आजच्या भागात काय घडतं ते बघणार आहोत. खरं तर या ठिकाणी आलो, या गणपती मंदिरात दर्शन झालं, तुमच्या सुखासाठी प्रार्थना केली, नवीन वर्ष आपणा सगळ्यांना सुखा समृद्धीचं भरभराटीचं जावं असं मागणं केलं आणि सगळ्यांना सुदृढ दीर्घायुष्य लाभू दे अशी इच्छा व्यक्त करून या इच्छापूर्ती गणेशाला सगळ्यांच्या घरात सुख नांदू दे असं म्हणत सुरुवात करतो या प्रवासाला. त्याला जाऊया, भेटूया पेडणेकर कुटुंबाला. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांसाठी नमस्कार. इच्छापूर्ती महागणपतीला, नरदास नगर, भांडूप पश्चिम. काय तुम्ही तुमच्या घरी नाही जायचे? संध्याकाळचं घरी पप्पा गेले कामावर, सेकंड शिफ्टला की कितीला जायचं? त्यांच्या शिफ्टवर डिपेंड होतं. कोणाच्या? बाबांच्या? मग तुम्ही दुसरी बघणार? दुसरी म्हणजे ती आता तसं माझं काय तसं काय नव्हतं, म्हणजे नाही म्हणाले असते का मी लगेच चाललो चहा प्यायला दुसरीकडे. मेरा पिया घर आया और सासरे आते भाग गया. पण हे चूक करत नाही तुम्ही अशी? सगळे पेशंट समान आहेत ना? पटकन नाही पटत मध्ये ऍडजस्ट करून हे बरं आहे. शेजार धर्म पाळावा लागतो. शेजार धर्म पाळावा लागतो. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तुम्हालाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि घ्या मस्तपैकी उखाणा. संसाराच्या वेलीवर स्वरांगी नामक कळी, संदेशरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी. वा वा वा, छान. बरं, आता ओळख करून द्या हे सगळे. माझे मिस्टर संदेश पेडणेकर. नमस्कार. ही माझी मुलगी स्वरांगी पेडणेकर. बर. हा भाचा प्रणव साटम. हे माझे सगळे भाचे कंपनी. हा. हे माझे सासरे. नमस्कार. ह्या काकी, हे काका, नमस्कार. हे आत्या, हे माझी आई, हे वडील, नमस्कार ही बाबा. माझी बहीण नमस्कार. आणि हा आमचा सर्व शिवसृष्टी परिवार. नमस्कार. तर सगळ्यांना शुभेच्छा आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. समोर आहे दिव्या शिवांगण बिल्डिंग. दिव्या शिवांगण बिल्डिंगच्या खाली आहे टेबल. टेबलावर आहे कळशी आणि रामजी भरतारांचं नाव घेते होम मिनिस्टर आले त्या दिवशी. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर? नरदास नगर. इथेच म्हणजे? हो हो. सगळं. शाळा कुठली? शाळा बॅरिस्टर नाथपै. तेव्हाचं नरदास नगर आणि आताचं नरदास नगर, म्हणजे तुम्ही लहान असतानाच काय बदल झाला? खूप बदल झाले. काय झालं? पहिल्या बैठ्या चाळी होत्या, आता SRA मध्ये बिल्डिंग, सगळं पूर्ण एरियामध्ये बिल्डिंग झालेत. सगळं बालपण इथे गेलं. शाळा इथली. शाळा इथली. बालपण कसं गेलं सर्व. बालपण? खूप छान. मिस्टर काय करतात? मिस्टर प्रायव्हेट लिमिटेड मध्ये आहे, कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून. त्यांचं बालपण कुठलं? त्यांचं बालपण पण इथेच नरदास नगर. बोलवा त्यांना. संदेश. नमस्कार. बसा. तुमचं बालपण इथलंच? इथलंच नरदास नगर. तुमची शाळा? नवजीवन विद्या मंदिर. तुमची? बॅरिस्टर नाथ. तुमचं कॉलेज? इथेच आहे भांडवल. YCS यशवंत चांजी सावंत विद्या मंदिर. तुमचं? मेनन.
पण दोघेही नरदासनगर मध्ये. एकाच चाळीमध्ये राहिलो होतो आम्ही. मग तिथेच घरदार बघितलं हो. कसं काय ते? म्हणजे आम्ही लहान माणूस एकाच चाळीत राहतोय. हा. आम्ही पुढे राहायचो, हे लोक मागे राहायचे. अच्छा, म्हणजे बघत होता लहानपणापासून ना? लहानपणापासून बघत होतो, पण अशी ओळख नव्हती, असं जास्त असं बोलणं कसं? वगैरे नव्हतं, फक्त राहतात असं वगैरे बोलणं, असं जास्त ओळख नव्हती. ओळख झाली आमची 10वी नंतर ओळख झाली. कशी काय ती? असंच जास्त एक कॉमन फ्रेंड होती आमची, त्याच्यामधून ओळख वाढत गेली, भेटणं वाढत ती गेलं, भाड्याने त्याच्यामुळं आमचं ती जमून कॉमन गेली. फ्रेंड झाली. भाड्याने राहिला होती? हो हो. तुमचं जमवायला आली होती? ते म्हणतात ना, दोरे जुळतात कुठेतरी, कोणतरी असं जुळवणार असतं, तसं ती जुळवली. मागचं पुढचं घर आणि दोरेनंतर जुळले 11वी. हो, मागचं पुढचं घर नाही, चाळ मागे पुढे होती. चाळ मागे पुढे. बरं, कोणी कोणाला प्रपोज केलं? मी केला हिला प्रपोज कधी? 2002 ला. काय होतं 2001? 2001 ला बघितलं, विसरले. कुठे प्रपोज केलं तुम्ही? प्रपोज म्हणजे दसऱ्या दिवशी मी तिला हे पाठवलं होतं, काय? पान पाठवलेलं आपट्याचं. त्याचे पुन्हा मसाला? आपट्याचं पान असं आपण पान देतो. आपट्याचं, अच्छा अच्छा, पान त्याच्यावर पाठवलं. लिहून पाठवलं Message लिहून होतं. पाठवला होता त्यांनी. तिने काय केलं, बरं बरं. तिने हा, आपट्याचं पान पाठवलं. आपट्याचं पान पाठवलं. तिने पण घेतलं नाही, रिटर्न पाठवलं. का हो? स्वतःहून दिलं नाही ना, दुसऱ्या थ्रू हे पाठवल्यावर मला मग मी नंतर कसं घेणार? समजलं. मला आधी वाटलं की ज्या मनात नसेल म्हणून मी रिटर्न पाठवलं. नंतर म्हणजे आमच्या हॉस्पिटलला म्हणजे माझ्या मित्राची सासू, म्हणजे माझी साडूची सासू ऍडमिट होती, त्यांना बघायला सासू झालं. नाही, आई आई अरे बघा काय सगळं. कॅमेऱ्याचा प्रभाव येतो. हा, मग बघायला जातो तेव्हा मी तिला म्हणजे बोलो विचारून करत होतो. हॉस्पिटल जवळ आलं तरी पण काय डेअरिंग झाली नाही, विचारू की नको विचारून करत होतो. नंतर मग बोललो आता विचारूया. हॉस्पिटल जवळ आलं तर विचारलं काय प्रॉब्लेम, म्हणजे तू काय परत का पाठवलंस पान? तर ती बोलली तू स्वतःहून का नाही दिलंस? तर मग बोललो हे कारण होतं का, तर मला माहित नाही. मग नंतर तेव्हा मला समजलं की मनात आहे म्हणून. मग तुम्ही काय म्हणालात? हो, म्हणून त्याने घरातली, त्यांच्या घरात पण माहिती होतं, दोघांच्याही घरी आमच्या माहिती होतं. कसं काय? आई खूप फ्रँक आहे आमच्या बरोबर. हो, आईला तुम्ही सांगितलं होतं हो. की इथेच आहे? आईने पण अंदाज लावला होता, म्हणजे ह्याचं घरी येणं जाणं जास्त वाढलं होतं. काय तुम्ही तुमच्या घरी नाही जायचे? संध्याकाळचं वगैरे पप्पा गेले कामावर, याच्या सेकंड शिफ्टला की पप्पांच्या नकळत होतं पण सगळं. पप्पांना माहित नव्हतं? नाही. पप्पा असे पप्पा दिसले की पळायचो. सेकंड शिफ्टला गेले किंवा कुठे बाहेर फिरायला गेले की आम्ही जायचो, आले की आम्ही पळायचो परत. हो का? पप्पांना माहिती नव्हतं, बोल जास्त कुठे लांब कुठे गेलं काय झालं वगैरे प्रॉब्लेम, त्याच्यामुळे बोलायचे लांब कुठे जाऊ नका, इथल्या इथे जाऊन या. म्हणून आम्ही आपलं टायमिंगला जायचो, टायमिंग सांगितलं टायमिंग जायचो परत. कितीला जायचात? यांच्या शिफ्टवर डिपेंड होतं. कोणाच्या? बाबांच्या? सासऱ्यांच्या. आहे ना सासूबाई. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला अंदाज आला होता पण हा सगळा? हा, आला होता ना. अंदाज आला होता? कशावरून वाटायचं तुम्हाला साधारण की काहीतरी गडबड आहे म्हणून? हा, येऊन बसायचा ना, आणि ती आली की यायचा तो. अच्छा, ह्या घरात आल्या की पाटणं एंट्री असायची? म्हणजे आमच्याकडे 2 रस्ते होते चाळीत. इकडून एक असा रस्ता होता, सासरे ह्या रस्त्याने आले की आम्ही ह्या रस्त्याने आणि कल्टी असा एक शब्द आता कानावर पडला. वहिनी, हा कल्टी हा जो काही शब्द आहे ना, पण अशी किती वेळा कल्टी मारायला लागली तुम्हाला साधारण? नेहमीच. हा? ह? नशीब लग्नात तरी मुहूर्ताच्या वेळी थांबले. धरूनच ठेवलं होतं ना. हो, तुम्ही धरूनच ठेवलं होतं. मासे आवडतात की नाही? मासे मला नाही आवडत मासे. तुम्हाला नाही आवडत? तुम्हाला? म्हणजे मला खूप आवडतात. हा, मग? पण ही करत नाही मासे. ती म्हणते तुला जर मासे खायचे असतील तर तू आणून द्यायचे, साफ करायचे, सगळं व्यवस्थित धुवायचे, मीठ वगैरे लावून द्यायची. हॉटेलमध्ये हो, जाऊन मग खाल्लेले ते- बरे. त्या मग शेवटी मासे आणतच नाही. लोकात पैसे कशाला करता करा. हो, का हो असं करता तुम्ही? म्हणजे असं सगळ्या समजा लग्नाला हॉटेलमध्ये विरोध झाला असतं तर काय करायचं. केलं असतं? लग्नाला विरोध काय हो, तुमच्या घरून समजा सासरेबाईंनी विरोध केला असता तुमच्या बाबांनी तर नाही घरातल्या करायचं. परमिशन शिवाय करायचंच नाही हे आमचं ठरलं होतं. ठरलं होतं पण नसती मिळाली परमिशन. मग नाही केलं असतं. काय हो? तिने आधी सांगितलेलं की घरातले नाही बोलले तर मी नाही करणार. माझं तसं काय नव्हतं. मग काय तुम्ही दुसरी बघणार? दुसरी म्हणजे हा? पण आता ती आता तसं बघ, माझं काय तसं काय नव्हतं. म्हणजे नाही म्हणाले असते का मी लगेच चाललो चहा प्यायला दुसरीकडे. तसं नाही. पण आता ती मला आधीच म्हणाली होती तसं की हो. वडिलांच्या याच्या बाहेर मी जाणार नाही की मस्त आहे. पण वडील तयारच होते कारण वडिलांनी तयारी होतीच. त्याने आधी विचारलं होतं वडिलांना की तेव्हा ते म्हणाले होते की चालेल. आणि तू यांच्या घरून विरोध झाला असता तर? माझ्या आईने तर हिला पहिलाच पसंत केलेलं. माझी आई नाही आता 2004ला तिचं हे झालं. पण तेव्हा तीच माझ्या आईला हिला आधीच पसंत होती. ती पहिलीच वडिलांना बोलते होती की हिलाच सून म्हणून करायची. हो का? पण लग्नाला काय ती हे नाही म्हणजे राहू शकली नाही. पण त्याचे आशीर्वाद आहेत तुमच्या घरावर. म्हणजे कोणाचंच लग्न नाही भेटलं. की माझं पहिलं झालं लग्न तेव्हा पण आई म्हणजे होती. नंतर भावाला म्हणजे माझं पहिलं झालं नंतर भावाचं झालं कारण 3 वर्ष करावं लागतं ना आधी. आईची आठवण
वहिनी तुमच्या डोळ्यात अश्रू नाही चांगले दिसत. हा एरवी त्यांच्याच येत असतील ना. हो मला तर काय म्हणजे लगेच आनंदाश्रू लगेच आलेले आहेत बघितलं. बरं तुम्हाला नाचाची वगैरे आवड किंवा सांस्कृतिक कार्यात भाग घ्यायची आवड मला खूप आहे. हिला खूप आहे. हो तुम्ही भाग घ्यायचे 2-3 ठिकाणी डान्स केलेले. कुठला केला होता डान्स. नाही, आता डान्स करणार नाही. नाही आता नाही सांगत पण कुठला केला होता ते तरी सांगा. बरेच केले डान्स म्हणजे लहानपणापासून पूजेला किंवा शाळेमध्ये. माधुरी दीक्षितची मोठी अच्छा. फॅन आहे. माधुरी दीक्षितचे डान्स जास्त केले. माधुरी दीक्षितची मोठी फॅन आहे. मग तिच्यापेक्षा जास्त ह्यानी केले असं. तिचे डान्स जास्त करायची होती. पण तुम्ही इतके डान्स बघितले तर तुम्हाला आवडलेला डान्स कुठला. आठवत पण नसेल त्यांना. थांबा ना विचारतो तुम्ही कशाला सांगताय त्यांना. बोला. नवला डान्स केला. मेरा पिया घर आया. हाँ मेरा पिया घर आया और सासरे आते भाग गया. अरे वा नवीन पिक्चरचं गाणं आहे. दिसले सासरे की पळा. आता यानंतर 8 वस्तू समोर येणार त्यापैकी 4 वस्तू यांना मिळणार का आपण बघूया. वेळ सुरू झाली. ₹5. 5 रुपये घ्या ते उचला. अजून 3 संधी आहेत. 10. थांबा काही करू नका आता 2च संधी शिल्लक आहेत. 1 रुपया. अभिनंदन. कसं काय घेतलं तू दिसलं की काय. चला ही भेटवस्तू पण मिळाली. आता 1 वस्तू पाहिजे ती घेऊ शकता. कोणती. इंडक्शन घ्या. इंडक्शन. आज इंडक्शन घरात आलंय. एरवी इंजेक्शन देत असतात त्या. किती रुपये आहेत त्याचे. 50. किती झाले एकूण. 60. 66 रुपयाची ही लक्ष्मी तुमच्याकडे आलेली आहे. अभिनंदन. थँक्यू. नमस्कार. चला सगळ्यांची ओळख झाली. बाबा कुठे आहेत. बाबा नमस्कार. काय तुम्ही आले की जावई पळायचं म्हणे. तुम्हाला माहिती होतं बाबा. हा मला नंतर पळायला लागलं. मालवणीत बोललात तरी चालत. हा कधी कळला तुमचा या. लास्टला म्हणजे कधी. म्हणजे लग्नाच्या आधी 1-2 वर्ष. होय पण तू दुसऱ्या रस्त्याने पळ. मग काय आमचे घरवाले माझा विरोध होता पण घरवाले हे करावं लागलं. मी पहिलंच लागलं. दोन्ही याला मुलीचा माझा विरोध होता. हो हा तर तुम्ही पण का. आमचे घरवाले नमस्कार. तिचे मिस्टर आणि आम्ही मित्र होतो. बरं केलं दोघांनी. एकाच घरावर टाका टाकलं. हा चला आता तक्रार कोण करणार सांगा. पहिली तक्रार मी करतो. ही कामाला आळशी. पाहिजे तर मुलीला विचारा. मुली बोलेल काय ते. कामाला आळशी. कामाला आळशी सुस्तीपार. काय हो त्याने काही सांगू दे पण कामाला आळशी आहे. थांबा आता त्यांची बाजू आहे. थांबा. नाही, त्यांना वाटत असेल आळशी पण घरी असताना ती सगळं काम करते. हो काय तुमच्या तू सांभाळून घेतो म्हणून तोंडावर तू सांभाळून घेतो म्हणून कामाला आळशी ऐकूया. तिकडे गेल्यावर आळशी मला करते ती. तिकडे गेल्यावर. तिकडे कारण तिथे आईकडे गेलं प्रत्येक मुलगी आळशी मला करतेच ना. तसं इथे नाही. तिकडे नाही. सासरी सगळे जबाबदारी. इथे घरी येणार खाणार ताट टाकणार तर घरी चालू पडणार. ते ताट धुवायचं काय नाही. बरं बरं थांबा. दुसरी सासूबाई तुमची काय तक्रार आहे. मच्छी बिच्छी काढणार नाही. एका मच्छी लागता पण त्या काढतच नाही कधी. आमच्याकडून घेऊन जातात. काय हो मच्छी म्हणजे तिला मच्छीच्या पहिल्यापासून आवडत नाही. तिला ते हे वाटतं किळस वाटतं त्याचा. हात बीत लावत नाही काय नाही. आणली तर ती सगळे मलाच करावे लागते. पण म्हणून तुम्ही आणत नाही. ते मगाशी सांगितलं. पुढची तक्रार. येतं म्हणाल मी तिची पण असं शेजारी राहतो आम्ही पण येणं जाणं खूप कमी म्हणजे नाहीच म्हणाल तरी चालेल अगदी. आणि भावाला म्हणजे असं मच्छीचं जेवण वगैरे खूप आवडतं पण ती नाहीच कधी करतच. होय ना. काय हो तुमचं काय म्हणणं आहे. ती सर्व्हिसला जाते ना त्याच्यामुळे तिला वेळ भेटत नाही. संध्याकाळी 6:30-7 वाजता येणार. त्याच्यानंतर परत मुलीला डान्स क्लास असतो. त्याच्यानंतर ट्युशन असतं. त्यामुळे कधी राहून जातं बोलायचं. पण असं मोठ्यानी ते राहून जातं कधी कधी. सुनेबद्दल असं काय वागणूक त्याची खराब नसतात ना. ती काय करते त्याला आळशी आहे बोलले बरोबर बोलले ते का हमेशा ह्या मावरा व्हायला लागतात. मला फोन करणार बाबा मावरा आणला.
हा खरं म्हणते का गमतंय का तू एक दिवस मावर आणून घाल ते का हे खायसारखं दिसतं ना. खरंय खरंय. मला चालेल म्हणून नवरा नसेल तरी. हो का कमिटमेंट दिली होती. हो त्यानेच आधी सांगितलेलं की मला नसेल तरी पण मी ऍडजस्ट करायला तयार आहे असं सांगितलं होतं. माझा ना आजचा हा स्पेशल भाग सध्या सगळीकडे कोकणी महोत्सव चालू आहे. आजचा सुद्धा हा फिश विशेष किंवा मासे विशेष एपिसोड आहे. कारण जो येतोय तो येऊन माशावर अडकलेला आहे. बरं आता यांच्या स्वभावातले चांगले गुण कुठले आहेत ते सांगायचे सगळ्यांनी. सासूबाई अशी बाकी म्हणजे आई. स्वभावाने सांभाळून घेते बरी. चांगले काय हो बाकी तसं काहीच नाही तिचं. माझ्याशी वागणं बोलणं सगळं चांगलं एकदम चांगलं. एकदम चांगलं मनापासून बोलले. मनापासून बोलतात. होय. नाही प्रेमळ आहे. प्रेमळ आहे एकदम. सगळ्यांना एकदम समजून घेणारी आहे. बाबा तुम मिळून मिसळून वागणारे आहे. आम्ही कधी हॉस्पिटलला गेलो तर नंबर पुढे कुठे कुठे बघू 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 काय काय आम्ही कधी हॉस्पिटलला गेलो ना तर घेते मध्ये नंबर. तिला सांगितलं घे ना ग जरा की घेते. आमची शेजारी जाऊत ना. पण हे चूक करत नाही तुम्ही अशी. सगळे पेशंट समान आहेत ना. म्हणजे पटकन नाही पटत मध्ये ऍडजस्ट करून हे बरं आहे. शेजार धर्म पाळावा लागतो ना. शेजार धर्म पाळावा लागतो. काय हो तुम्ही सांगा आता मुलीतलं चांगलं. मगाशी सांगितलं आळशी आहे म्हणून. तसे ते आळशी आहे का आम्हाला बाकी घाबरते. त्यांच्याबरोबर आता बरं आता तुमचं काय म्हणणं आहे सांगा. नवीन वर्षाची सुरुवातच आहे आता. आळसपणा कमी करण्याचा खूप प्रयत्न करीन. एक रविवारची मच्छी आणून दिली तर मच्छी करून घालली. 2 चला व्हेरी गुड. हा 2 3 आणि काही नाही नंदेच्या घरी एकदा रविवारचं तरी जात जाईन सुट्टीच्या दिवशी. बघा बोलताय ते करा. घरी जायची ऍक्च्युली गरज नाही. असं वाकून बघितलं की नंदेची घर भिंतीला भिंत आहे आमची एकदम शेजारी. नंबर लवकर मध्ये घेत जा बाई. त्यांना गरज पण आहे ड्रॉपची डोळ्यात. सकाळपासून वाट बघ. नाही पण तुम्हाला बरं वाटो हीच प्रार्थना. या नव्या बदलांसाठी झी मराठीकडून हा तन्मणी तुमच्यासाठी अभिनंदन. कोण जिंकणार पैठणी आता आपण बघणार आहोत. आता कुणाचं नाव जाहीर होणार आपण बघूया. यामध्ये अनेक चिठ्ठ्या आणि या चिठ्ठ्यांमध्ये कुणा एकीचं नाव दडलेलं आहे. कोणतं नाव जाहीर होणार घ्या. हे काय विशेष आहे वाटतं. नाव आहे अनुसया सावंत. नाव सांगा. अनुसया दत्ताराम सावंत. घरी कोण कोण आहे. मुलगी आणि मुलगा आणि मिस्टर. मिस्टर कुठे आहेत. आता घरी असते. बोलवा त्यांना. कुठे आहेत. कामावर जायचं आहे म्हणून. कामावर जायचं मग आराम करताय. नाही निघणार आता. हो आणि माहेर कुठलं तुमचं. माहेर कसाड कुडाळ. कुडाळ. बालपण सगळं कुडाळात गेला. हो. इकडे शिवसृष्टीमध्ये कधी आलात. आता 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाली. आज तुमची चिठ्ठी येईल असं वाटलं होतं का. हा नाही मग आता बरं वाटतंय. हो बरं वाटतं. शुभेच्छा आहेत घाबरू नका. हा काय काय हा काय घाबरलायत. नाही ना. हा घाबरू नका. चला काकांची वाट बघूया. पण त्याआधी आपण या खेळात काय होतं ते बघूया. आम्ही सगळेजण इथे आहोत. आपण टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया दोघींनाही आणि बघूया काय होणार. पैठणीचा खेळ. या ठिकाणी या परिसरात असलेले हे पेवर ब्लॉक्स जे एकत्र ठेवलेले आहेत आत्ता आणि त्यामध्ये अनेक गोल आकार निर्माण झालेले आहेत. आपण जर नीट बघितलं तर स्माइली चेंडू त्यामध्ये गेला पाहिजे. तो अडकला पाहिजे. आणि लक्षात ठेवा 2 त्रिकोण आहेत. एक सगळ्यात पुढे असलेलं गोलाकार जो आकार आहे त्यामध्ये जर चेंडू गेला तर 3 गुण मिळणार आहेत. थेट 3 गुण. जो मोठा त्रिकोण आहे त्यापैकी रिंगणात जर जाऊन चेंडू थांबला तर प्रत्येकी 1 गुण. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ज्यांना मिळणार आहे बरं. चिठ्ठी काढताना नव्हतं आता आला धावत. नोकरी पण. शुभेच्छा शुभेच्छा. सुरुवात तुमच्यापासून घ्या.
गणपती बाप्पा. काय असतं, वेगवेगळ्या पद्धतीने हात मारत असतात किंवा कोणी वेगवेगळ्या पद्धतीने शुभेच्छा देत असतं. आता जेव्हा तुम्ही खेळत होता, पाठून एक गोड आवाज सतत येत होता आणि त्याच्यात एक्सप्रेशन्स होते. ते कसे? गे हळू, गे हळू, गे हळू, गे गे काय बाय, गे 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 हळू गे. पण त्याच्यामध्ये जी प्रेम आणि आपुलकी होती, त्या आपुलकीसाठी खूप छान. कोण तुम्हीच काय? अरे वा, किती मग त्यांना असं वाटत होतं की कदाचित उद्यापासून याचे क्लासेस सुरू करणार आहेत त्या. तुमची संधी. अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू बाबा तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या सावंताई, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या पेडणेकर वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. शिवसृष्टी सोसायटी, नरदासनगर, भांडूप पश्चिम या ठिकाणी रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात अमरावतीमध्ये. नमस्कार.